नमस्कार मंडळी, माझ्या सख्यांनो, मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचे स्वागत माझ्या चॅनेल मध्ये. खूप दिवस झाले माझ्या मनात एक विचार आला होता की काहीतरी नवीन करावं किंवा काहीतरी नवीन केलं पाहिजे, काहीतरी नवीन वाचलं पाहिजे, तुम्हा सगळ्यांना, माझ्या मैत्रिणींना काहीतरी नवीन दिलं पाहिजे, असं काहीसं माझ्या मनात आलं होतं. आणि त्याच वेळेला माझ्या समोर माझ्या लग्नात मला मिळालेली एक अनमोल भेट माझ्या हाती लागली. मला माझा खड आवरताना ती सापडली आणि ते बघून मी पुन्हा एकदा 8 वर्षांपूर्वीच्या माझ्या त्या व्हर्जन मध्ये गेले. माझ्या लग्नाला आता 8 वर्ष झाली आहेत, पण तरी सुद्धा अगदी काल काल घडल्यासारखी गोष्ट आहे असंच वाटत आहे. तर लग्न हा विषय म्हणजे मुलींसाठी खूप खास असतो. तो दिवसही खूप खास असतो किंवा खूप विशेष असतो. आणि त्या दिवसाची अनमोल भेट जर आपल्याला मिळाली तर तो आपल्यासाठी आयुष्यभराचा ठेवा असतो. मुलीची पाठवणी करतात, पण पाठवणी करताना तिच्याबरोबर काय द्यावं हे जर तुम्हाला लक्षात आलं, हे जर तुम्हाला कळलं, तर मात्र त्या मुलीची पाठवणी खूप खास असू शकते. आणि हे नवीन काहीतरी नवीन उपक्रम घेऊन यायचा आणि तो सुद्धा एकदम हळवा क्षण असलेला, मुलीसाठी हळवी बाजू असलेली असा हा नाजूक विषय आहे. तर तो घेऊन येताना काय बोलावं, कसं बोलावं हे काही सुचत नव्हतं. आणि जे जे माझ्या मनात आलं त्या लग्न सोहळ्याविषयी किंवा त्या पाठवणीविषयी ते मी लिहून काढलं, जेणेकरून कुठलाही मुद्दा राहून जाऊ नये. तर माझ्या लग्नात मला पाठवणी म्हणून माझी आई, तर माझ्या माहेरचं माझं नाव आहे अमृता प्रभुदेसाई आणि माझ्या आईचं नाव आहे संपदा प्रभुदेसाई. तर ती माझी आई लिहिते, खूप छान लिहिते, कविता सुद्धा करते. आणि त्या सगळ्या सिंधुदुर्गामधल्या साहित्यिक महिलांचा एक ग्रुप आहे, ज्यामध्ये सगळ्या महिला काही ना काही लिहितात, कविता करतात. तर अशा सगळ्या महिला आहेत ज्या आईच्या सख्या आहेत, अगदी जीवाभावाच्या सख्या आहेत. आणि त्यांचाच एक ग्रुप आहे, ऐलमा पैलमा अक्षर देवा. आणि नाव सुद्धा बघा किती सुंदर आहे. आणि नावावरूनच लक्षात येईल की त्या सगळ्या सख्या किती सुंदर लिखाण करत असतील. तर त्याच सख्यांनी माझ्यासाठी माझ्या लग्नात मला एक अनमोल नजराणा गिफ्ट केलेला आहे, जो मी कधीच विसरू शकत नाही, जो माझ्या आयुष्यभरासाठी माझा ठेवा आहे. तर अशी गोष्ट मला त्या सगळ्या मावशांनी दिलेली आहे आणि ते म्हणजेच नववधूची अक्षर पाठवणी हा अल्बम तुम्हाला दिसत असेल. तर हा अल्बम किती सुंदर आहे, सुरेख आहे. तर याच विषयी मी आधी थोडं बोलणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अक्षर पाठवणी हे नेमकं काय आहे, हे प्रकरण नेमकं काय आहे आणि त्याबद्दल मी एवढं भरभरून का बोलते आहे. आणि ते ऐकल्यावर तुम्हाला कळेलच की माझ्या एवढ्या जिव्हाळ्याचा विषय काय आहे. लग्नात असंही काही आपण करू शकतो, असं काही देऊ शकतो, ही कल्पनाच किती सुंदर आहे. आणि मला ही कल्पना खूप आवडली होती. आणि सगळ्या मुलींसाठी हे असं काहीतरी केलं जावं अशी माझी खूप इच्छा होती. आधी आपण थोडस जाणून घेऊया अक्षर पाठवणी या अल्बम विषयी किंवा या भेटीविषयी. लग्न प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक सुंदर वळण, नवीन नात्यांची सुरुवात, नवीन स्वप्नांची उधळण
आणि सोबतच एक हलकस विरहाचं भावविश्व. आपल्या संस्कृतीत पाठवणी म्हणजे फक्त मुलीला सासरी पाठवणं नाही, तर तिच्यासोबत तिच्या आई वडिलांचं प्रेम, संस्कार आणि आशीर्वादही पाठवणं असतं. पण याच पाठवणीला एक वेगळं वळण, सुंदर आणि कायमचं जपून ठेवता येईल असं रूप दिलं माझ्या आईच्या ऐलमा पैलमा अक्षरदेवा या साहित्यिक समूहातील सगळ्या माझ्या मावशांनी. त्यांनी मला दिली एक अनमोल भेट, अक्षर पाठवणी. हा फक्त एक अल्बम नाही, ही आहे अनुभवाची शिदोरी, ही आहे शब्दांमधून व्यक्त झालेली माया, आणि ही आहे संसाराचा मार्ग दाखवणारी एक सुंदर दिशा. या अल्बम मध्ये प्रत्येक मावशीने तिच्या आयुष्याच्या अनुभवातून, प्रेमातून, सुखी संसारासाठी काय काय आवश्यक आहे, नात्यांमध्ये कसं वागावं, एकमेकांना कसं समजून घ्यावं, हे सगळं अगदी मनापासून लिहिलेलं आहे. कधी एखादं वाक्य आपल्याला विचार करायला भाग पाडतं, तर कधी एखादा सल्ला मनाला खूप जवळचा वाटतो. आजच्या धावपळीच्या आयुष्यात असं थांबून, विचार करून आणि नात्यांना जपून जगण्याचं महत्व या अक्षर पाठवणीतून खूप सुंदरपणे या सख्यांनी सांगितलेलं आहे. ही पाठवणी फक्त त्या दिवसाची नाही, तर आयुष्यभर सोबत राहणारी आहे. कारण ही पाठवणीच अशी आहे की ती तुमच्या संसारासाठीच खूप उपयोगी आहे. तुमचा संसार, नवीन संसार सुरू करताना तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला तुमची आई सांगते, त्याच सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या सख्यांनी म्हणजेच माझ्या मावशांनी माझ्यासाठी लिहिलेल्या आहेत. जेव्हा कधी मन गोंधळेल किंवा एखाद्या वळणावर काय करावं हे कळणार नाही, तेव्हा ही अक्षर मला नक्कीच मार्गदर्शन करतील. हो, कारण की हे लेख किंवा हे लिखाणच असं आहे की ते आपल्या मनाला स्पर्शून जातं आणि आपल्या रोजच्या आयुष्यात म्हणजे नवीन संसार सुरू करणाऱ्या मुलीसाठी ते खूपच उपयोगी पडणार आहे. माझ्यासाठी ही भेट म्हणजे आईच्या प्रेमाचं रूप. मी म्हटल्याप्रमाणे आई जे जे आपल्याला सांगते तेच सगळं मिळून या सगळ्या सख्यांनी सांगितलेलं आहे. खूप मोलाचे सल्ले दिलेले आहेत आणि सगळ्या मावशींच्या आशीर्वादाची शिदोरी. तर आजच्या या व्हिडिओ मधून मी तुम्हाला या अक्षर पाठवणीची एक छोटीशी झलक दाखवणार आहे. कदाचित हा उपक्रम तुम्हालाही आवडेल आणि पुढे कुणाच्या आयुष्यात अशीच एक सुंदर अक्षर पाठवणी तयार होईल, पुढे सांगावं, आणि तयार झाली तर मला आवडेलच. कारण कधी कधी शब्दांमध्ये एवढी ताकद असते ना की ते आयुष्यभर साथ देतं. एखाद्या छोट्याशा वस्तूपेक्षा किंवा एखाद्या महागड्या वस्तूपेक्षा, एखाद्या महागड्या गिफ्ट पेक्षा सुद्धा हे शब्दच आपल्या खूप उपयोगी पडतात आणि या शब्दांची श्रीमंतीच खूप आहे. आणि म्हणूनच हीच आहे माझी खरी पाठवणी, अक्षर पाठवणी. सख्यांनो, मैत्रिणींनो, या अल्बम मधले जे सगळे लेख आहेत, जे माझ्या मावशांनी माझ्यासाठी लिहिलेले आहेत पाठवणीच्या स्वरूपात, ते मी वाचून दाखवणारच आहे तुम्हाला सगळ्यांना. तुम्हालाही ऐकायला ते आवडतील मला खात्री आहे. आणि त्या रोज रोज म्हणणार नाही मी, दर शुक्रवारी एक गोष्ट किंवा एक लेख मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आणि ज्यांनी ज्यांनी या अल्बम मध्ये लिहिलेलं आहे, या पाठवणीमध्ये माझ्यासाठी काहीतरी लिहिलेलं आहे, त्या सगळ्या सख्यांचा परिचय मी थोडक्यात करून देणारच आहे. तो सुद्धा पुढच्या भागात आपण नक्की पाहू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही लगेच व्हिडिओ बघू शकाल. तर आज आपण या अक्षर पाठवणीच्या प्रस्तावनेकडे येऊया. आज मी तुम्हाला या प्रस्तावना वाचून दाखवते आणि त्यानंतर दर शुक्रवारी मी एक
एक लेख वाचण्याचा प्रयत्न करेन. अक्षर पाठवणी. अक्षर पाठवणी हा आमच्या ऐलमा पैलमा अक्षरदेवा समूहाचा विशेष उपक्रम आहे. या समूहातील सगळ्याच महिला साहित्यिक या कौटुंबिक मूल्यांची जाण असणाऱ्या आणि त्यांचे संवर्धन करणाऱ्या आहेत. किंबहुना कुटुंबातच समाजाचा घटक सामावलेला असतो. सामाजिक गुणवत्ता वाढवायची असेल तर कुटुंबातच या मूल्यांचे शिक्षण मिळायला हवे, यावर आम्हा साऱ्या जणींचा ठाम विश्वास आहे. आणि हे शिक्षण गृहिणीकडून जास्त डोळसपणे दिले जावे असेही आम्हाला प्रकर्षाने वाटते. मग ती नुसता प्रपंच सांभाळणारी असो किंवा तो सांभाळून करिअर करणारी असो. नव्याने संसारात पदार्पण करणाऱ्या मुलींचे लग्नानंतर सगळे विश्वच बदलते. तिच्याशी नवीन नाती जोडली जातात. म्हणजे सासू सासरे, दीर नणंद, मामी काकी ही तर असतातच, पण त्याचबरोबर लग्नाने तिला इतरही नाती निभवावी लागतात, ज्यात ती व्यक्ती म्हणूनही समृद्ध होणार असते. आमच्या समूहाने विविध नात्यांचा परिचय नववधूला करून दिला आहे. नव्याने निर्माण होणारी नाती ही मध्यवर्ती कल्पना घेऊनच ही अक्षर पाठवणी तयार झाली आहे. कोणी त्यासाठी पत्राचे माध्यम वापरले, कोणी कहाणी सांगितली, कोणी ललित लेख लिहिला, अर्थकारण, शेजार धर्म, पती पत्नी मधला रोमांचक संबंध, पाककला, नव्या जुन्याचा मेळ, घरातल्या कामवालीशी असावा लागणारा स्नेह, लग्नानेच निर्माण झालेले माहेर, या आणि अशा विविध नातेसंबंधांचा परिचय या समूहातील अनुभवी गृहिणींनी करून दिला आहे. मुलगी सासरी निघाली की मायेचे कड डोळ्यात दाटणे स्वाभाविक आहे, पण अशा गंगा यमुनांना पूर आला तरी आठवणीने ही शिदोरी तिच्या पाठवणीच्या वेळी सोबत जायलाच हवी ना. आमच्या हृदयाच्या तळापासून आलेल्या सौख्यभरे नांदते होण्यासाठीच्या आशीर्वादासह हे वाङ्मय पाथेय तिला सस्नेह भेट. बघा, प्रस्तावना सुद्धा किती सुरेख लिहिलेली आहे. यावरूनच तुमच्या लक्षात येईल की यातले लेख किती सुंदर असतील आणि किती अर्थपूर्ण असतील आणि एका गृहिणीसाठी, नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी ते किती मोलाचे असतील. प्रस्तावना ऐकून तुम्हाला सुद्धा यातले लेख ऐकण्याची खूप उत्सुकता लागली असेल, तर आपण ऐकणारच आहोत सगळे लेख यातले. पुढच्या वेळेस मी यातला पहिला लेख वाचेन. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आपण भेटूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.